समाज माध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्यात. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम 2002 मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास तातडीनं मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या या आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीमध्येच वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेत. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये सुटं पेट्रोल अथवा डिझेल विकता येणार नाही. या नियमांचं उल्लंघन करणं बेकायदेशीर असून पंपावरील सुरक्षितता जपण्यासाठी सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा 24 तास कार्यरत ठेवणं आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमित ठेवणं आता अनिवार्य करण्यात आल्यात. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापकांची असणार आहे. हा आदेश 27 मार्चपासून प्रभावित लागू झाला असून पुढील सूचना मिळेपर्यंत तो प्रभावी राहील. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपत्ती व्यवस्था तरतुदीनुसार कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनानं दिला आहे.